जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं जे मानवी शरीर आहे त्यावरील काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स बघणार आहोत, जे की तुम्हाला MPSC पोलीस भरती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी माहितीपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिला क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते? तर मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या ही 24 असते। दुसरा प्रश्न आहे, मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांच्या जोड्या किती असतात? तर मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांच्या जोड्या ह्या 12 असतात। संख्या ही 24 असते आणि जोड्या 12 असतात। त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते? तर मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या ही 33 एवढी असते। चौथा क्वेश्चन आहे, पाठीच्या कण्यातील 33 मणक्यांपैकी मानेत किती मणके असतात? तर पाठीच्या कण्यातील 33 मणक्यांपैकी मानेत 7 एवढी मणके असतात। त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील माकड हाडात असणारे मणके किती असतात? तर मानवी शरीरातील माकड हाडात असणारी मणके ही 4 असतात। त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, मानवाच्या हृदयाची दर मिनिटास किती स्पंदने होतात? तर मानवाच्या हृदयाची दर मिनिटास 72 एवढी स्पंदने होतात। 7वा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील स्नायूंची एकूण संख्या किती असते? तर मानवी शरीरातील स्नायूंची एकूण संख्या ही 639 एवढी असते। त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, मानवाच्या पेशीतील गुणसूत्रांची संख्या किती असते? तर मानवाच्या पेशीतील गुणसूत्रांची संख्या ही 46 असते आणि 23 जोड्या असतात। त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे, सामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब हा किती असतो? तर सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब हा 120/80 एवढा असतो। 10वा क्वेश्चन आहे, मानवी शरीरात एकूण कार्यरत असलेल्या इंद्रियांची संख्या किती आहे? तर मानवी शरीरात एकूण कार्यरत असलेल्या इंद्रिय संस्था या 9 आहेत। 11वा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी साधारणतः किती असते? तर मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी ही साधारणतः 97,000 किलोमीटर एवढी असते। 12वा क्वेश्चन आहे, मानवी शरीराचे साधारणतः तापमान किती असते? तर मानवी शरीराचे साधारणतः तापमान हे 37 डिग्री सेल्सिअस एवढे असते। 13वा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील हाडांची एकूण संख्या किती असते? तर मानवी शरीरामधील हाडांची एकूण संख्या ही 20,614 एवढी असते। 14वा क्वेश्चन आहे, नवजात बालकांतील हाडांची एकूण संख्या किती असते? तर नवजात बालकामधील हाडांची एकूण संख्या ही 27,015 एवढी असते। 15वा क्वेश्चन आहे, मानवी हृदयाचे वजन साधारणतः हे किती असते? तर मानवी हृदयाचे वजन साधारणतः हे 360 ग्रॅम एवढे असते। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मानवाच्या तोंडात असणारे एकूण दात किती असतात? तर मानवाच्या तोंडात एकूण 32 दात असतात। प्रत्येक जबड्यात 16 प्रमाणे असे 32 दात असतात। त्यानंतर 17वा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील रक्ताचे एकूण प्रमाण किती असते? तर मानवी शरीरातील रक्ताचे एकूण प्रमाण हे 7 ते 8% एवढे असते। 18वा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील अंदाजे रक्त किती असते? तर मानवी शरीरामध्ये अंदाजे 5 लिटर एवढे रक्त असते। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील पाण्याचे एकूण प्रमाण किती असते?
तर मानवी शरीरामध्ये पाण्याचे एकूण प्रमाण हे 65% एवढे असते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील तांबड्या पेशींशी पांढऱ्या पेशींचे प्रमाण किती असते? तर मानवी शरीरातील तांबड्या पेशींशी पांढऱ्या पेशींचे प्रमाण हे 700:1 एवढे असते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मानवाच्या मेंदूचे सरासरी वजन हे किती असते? तर मानवाच्या मेंदूचे सरासरी वजन हे 1300 ते 1400 ग्रॅम एवढे असते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत आहे, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये लिव्हर असे म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मानवी शरीराचे तापमान समतोल राखणारी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीराचे तापमान समतोल राखणारी ग्रंथी ही हायपोथॅलामस ही आहे. त्यानंतर 24वा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? तर मानवी शरीरामधील सर्वात मोठे हाड हे मांडीचे हाड आहे, त्याला इंग्लिशमध्ये फिमर असे म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील सर्वात लहान हाडस्टेप कोणती आहे? तर मानवी शरीरामधील सर्वात लहान हाडस्टेप ही कानातील हाड ही आहे. त्यानंतर 26वा क्वेश्चन आहे, प्रत्येक पायातील हाडांची एकूण संख्या किती असते? तर प्रत्येक पायातील हाडांची एकूण संख्या ही 30 एवढी असते. त्यानंतर 27वा क्वेश्चन आहे, प्रत्येक हातातील हाडांची एकूण संख्या किती असते? तर प्रत्येक हातातील हाडांची एकूण संख्या ही 30 एवढी असते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मानवी कवटीमध्ये एकूण हाडांची संख्या ही किती असते? तर मानवी कवटीमध्ये एकूण हाडांची संख्या ही 24 एवढी असते. त्यानंतर 29वा प्रश्न आहे, मानवी शरीरातील लहान आतड्याची लांबी किती असते? तर मानवी शरीरामधील लहान आतड्याची लांबी ही 6 ते 6.25 मीटर एवढी असते. त्यानंतर 30वा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील मोठ्या आतड्यांची लांबी किती असते? तर मानवी शरीरामधील मोठ्या आतड्यांची लांबी ही सुमारे 1.5 मीटर एवढी असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे ते पण कमेंट करा.